15 किलोमीटर पाठीमागे थांबलेलो आहोत मित्रांनो। अतिशय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो इथं। तर मित्रांनो आपण आता गंगोत्रीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। इकडनं आता आपण मुख्य दर्शनाच्या रांगेमध्ये निघालेलो आहोत मित्रांनो। इकडे पाठीमागे बघू शकता ही खूप मोठी अशी गर्दी। गंगोत्री धाम येथील मुख्य स्नान घाट आहे मित्रांनो। यमुनोत्रीनंतर आपण उत्तरकाशी येथे मुक्काम करून गंगोत्रीसाठी आपण प्रस्थान करत आहोत। दिसणाऱ्या याच मार्गाने आपण गंगोत्रीला पोहोचणार आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे खूप मोठं खेळाचं ग्राउंड आहे। येथूनच बायपासने आपण जाणार आहोत। नमस्कार, शिव सकाळ मित्रांनो। तर आता आपण उत्तरकाशी बडेती येथून आपण ठीक 4:30 वाजता निघालेलो आहोत गंगोत्रीच्या दर्शनासाठी मित्रांनो। आणि पाठीमागे बघू शकता आपल्याला नेहमीप्रमाणे भोईर सर आहेत, कुलकर्णी काका काकू आहेत आणि आपले विपिनजी। सर्वांना नमस्कार। आणि आता भेटूया मित्रांनो गंगोत्री या ठिकाणी। तर मित्रांनो आता आपण जवळपास 15 किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि या ठिकाणी चेकपोस्ट आहे आणि या चेकपोस्ट जवळ आपले रजिस्ट्रेशन केलेले जी काही तिकीट आहेत, पावती, ते या ठिकाणी चेक झालेली आहे आणि आपले विपिनजी गेलेत तिकडे एंट्री करण्यासाठी। तर मित्रांनो आता आपण गंगोत्रीच्या अगदी 15 किलोमीटर पाठीमागे थांबलेलो आहोत मित्रांनो। अतिशय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो इथं आपण बघू शकता। इकडनं या गंगामाईला येऊन मिळणाऱ्या अनेक नद्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मित्रांनो। वातावरण अतिशय कूल झालेलं आहे मित्रांनो। पाठीमागे बघू शकता आपण अतिशय बर्फाच्छादित असा हिमालय आपण बघू शकतो मित्रांनो। आणि पाठीमागचा नजारा आपण या ठिकाणाहून बघू शकता। अतिशय सुंदर असा नजारा, सुंदर अशी व्हॅली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि ही खळखळणारी गंगामाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो।
किती वेळात पोहोचलो आपण? 4ला निघालो होतो ना, 3 तास ना. तर मित्रांनो आपण आता गंगोत्रीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला 3 तासाचा वेळ या ठिकाणी लागलेला आहे मित्रांनो. आणि इकडे पाहू शकता आपण हे सर्व भाविक अगदी सकाळी सकाळी आपण दर्शनासाठी निघालेलो आहोत आणि पाठीमागे हिमाच्छादित असं सुंदर असं गंगोत्रीचा पर्वत दिसतोय मित्रांनो. आणि अतिशय सुंदर नजारा आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टोकन घ्यायचं आहे आणि ते टोकन घेऊन आणि मग पुढे आपल्याला गंगोत्रीच्या दर्शनासाठी निघायचं आहे. तर मित्रांनो आता आपण मुख्य मंदिरामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाठीमागे बघू शकता हे मुख्य मंदिर आहे आणि इकडनं आता आपण मुख्य दर्शनाच्या रांगेमध्ये निघालेलो आहोत मित्रांनो. इकडे पाठीमागे बघू शकता ही खूप मोठी अशी गर्दी आणि दर्शनाची रांग इकडे पुढे लागलेली मित्रांनो. बहुत होता है कि बिना पैसे तो चलते देश विदेश. तर मित्रांनो आपण आताच दर्शन घेतलेले मध्ये आणि मध्ये फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मनाई आहे, त्यामुळे आपण मधील भाग काही या ठिकाणी दाखवू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. हां तर आता आपण पाठीमागे बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असा नजारा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आशुतोष, महेश आणि विकास भेटलेले आहेत या गंगोत्रीच्या अगदी पवित्र ठिकाणी आणि त्यांनी आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब देखील केलेलं आहे मित्रांनो. त्यांचे खूप खूप या ठिकाणी मी आभार मानतो. आणि इकडे आपले कुलकर्णी काका आता आहेतच आणि इकडं काकू देखील आहेत. या सर्वांचं या पवित्र गंगोत्रीच्या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जय माँ गंगे. जय माँ गंगे. ठीक आहे सर. गंगोत्री म्हणजे देवतांच्या स्वर्गातील एक शांत आश्रम, जिथे हिमालयाच्या शुभ्र शिखरांनी गंगेचे पावित्र्य कवटाळले आहे. तेथे गंगेच्या शुभ्र लाटा जणू चांदण्याने न्हालेल्या सागरासारख्या चमकतात. गंगेची धार येथे उगम पावते, जणू ईश्वराने आपल्या करांगुलीने पृथ्वीवर अमृतधारा सोडली आहे. या धारेत केवळ पाणी नाही, तर अध्यात्माची उष्णता, भक्तीचा ओलावा आणि मोक्षाचा मार्ग वाहतोय. गंगोत्रीचे पर्वतराज म्हणजे ऋषींचे ध्यानस्थ सिंहासन.
आणि त्या पायथ्याशी वाहणारी भागीरथी म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा. प्रत्येक पाऊल इथे श्रद्धेचे टोक आहे आणि प्रत्येक श्वास ईश्वराची संवाद आहे. गंगोत्री धाम हे केवळ एक स्थान नसून ती एक अनुभूती आहे, जिथे पाप विरघळतात, मन शांत होतं आणि आत्मा ईश्वराशी एकरूप होतो. तर मित्रांनो, आता आपण गंगामैयाचं दर्शन घेऊन इकडे पाठीमागे डाव्या बाजूला गंगा घाटावरती जात आहोत. इकडे पाठीमागे गंगा घाट आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हा गंगेचा प्रवाह किती जबरदस्त आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मुख्य स्नान केलं जातं आहे मित्रांनो. भाविकांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकता आणि अतिशय थंड पाणी या गंगा मैयाचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय मित्रांनो. हा गंगोत्री धाम येथील मुख्य स्नान घाट आहे मित्रांनो. दर्शन झालेलं आहे आणि गंगोत्री धाम येथील घाटाचं देखील दर्शन झालंय. आता आपण या ठिकाणी करतोय एक छोटासा नाश्ता. भजी आहेत, बटाटा भजी. थंडी खूप आहे मित्रांनो इथं, त्याच्यामुळे भजी जरा थंड झालेली आहे, परंतु या भजीचा या ठिकाणी आनंद घेऊया. तर मित्रांनो, आता इथे रस्त्यामध्ये लागलेलं आहे जाम, खूप ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि म्हणून या
गंगोत्रीच्या यात्रेसाठी येताना आपण सकाळी लवकर या ठिकाणी आलं पाहिजे मित्रांनो. लवकर जर आलं तर आपल्याला जाम जो आहे तो सापडणार नाही. आता आपण परतीच्या मार्गावर आहोत, त्यामुळे आपण आता टेन्शन फ्री मार्गानो मित्रांनो. परंतु आपण जर दर्शनासाठी येत असाल तर पहाटे लवकरच आपण या गंगोत्रीच्या दर्शनासाठी आलं पाहिजे मित्रांनो. मला ट्रॅफिक जाम दाखवतो आता पुढे. खूप ट्रॅफिक जाम झालेले आहे मित्रांनो. आता हा जो काही प्रवास आहे आपला 4 तासाचा, हा जवळपास 5 ते 5.5 तासाचा होणार आहे या ठिकाणी. मित्र हो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुढील बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह नवीन ठिकाणी. तोपर्यंत राम राम. आणि पुढील आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो सर्वांचं आकर्षण म्हणजेच केदारनाथ. आणि केदारनाथ धामचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. हर हर महादेव. नमामि गंगे शिवामि गंगे.